हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज़। आज हम औरंगाबाद के वालूजी एरिया में आए हुए हैं। यहाँ पर एक विद्यार्थी को मारहानि हुई है। स्कूल के टीचर्स ने उन्हें मारा है और बहुत बेदम मारा है, पैर पे और पीछे बैक साइड पर मारा है। उसके चलते जो है यहाँ वो बुद्ध समाज का विद्यार्थी है और वो जो है ITI से पास होकर वो स्कूल में जो है पढ़ाई करता है, पर उससे जो है टारगेट किया जा रहा था। ऐसा यहाँ उसके मम्मी पापा, उसके माता पिता ने कहा है। अभी अभी हमने उनसे बात की है और उसी के चलते आज यहाँ पूरे बुद्ध समाज के अलग अलग पार्टियों के कार्यकर्ता जमा हुए हैं। MIM की टीम है, प्रांतोष वाघमारे और भाई इम्तियाज और उनकी टीम भी यहाँ आई हुई है। वालूज में वो बच्चे से और उसके मम्मी पापा फैमिली से मुलाकात की है और उससे पूछताछ की है कि किस तरह से वो जो है स्कूल में उसे टॉर्चर किया जा रहा है, क्यों मारा जा रहा है, बार बार इससे पहले भी मारा है, ऐसा भी वो बच्चे ने बताया है। और उसके मम्मी पापा ने भी उनसे कहा है कि वो जो है बच्चे को बार बार स्कूल में टारगेट कर रहे हैं। उसी के चलते आज वालूज पुलिस स्टेशन में FIR दर्ज कर चुके हैं उन्होंने और अभी उनकी डिमांड है, उनकी फैमिली की मांग है कि उसके ऊपर अट्रॉसिटी एक्ट अनुसार ही गुना दाखिल करना चाहिए, ताकि जो वो बुद्ध समाज के SC समाज के बच्चों को जो स्कूल में टारगेट किया जा रहा है उसके उस पर कहीं ना कहीं रोक लगाई जाए। इसी के चलते आप देख सकते हैं मेरे पीछे पूरे बुद्ध समाज के SC समाज के कार्यकर्ता, हर पार्टी के समाज के कार्यकर्ता यहाँ पर मौजूद है और ये बच्चे को न्याय दिलाने का काम कर रहे हैं। अब देखना है प्रशासन, पुलिस प्रशासन इस पर किस तरह से कार्रवाई करती है और इस स्कूल संचार जो है राजश्री विद्यालय जो है उस पर कार्रवाई करती है या फिर ऐसे ही जो है मामला जो है। जबकि आए दिन देखा जा रहा है कि हर स्कूल में जो है बच्चों पे कहीं ना कहीं टीचर्स मारहानि का जो है गुने दाखिल हो रहे हैं, मारहानि की घटनाएं हो रही है और उस पर कहीं ना कहीं ये रोक लगना जरूरी है। ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे, देखते रहिए MTN न्यूज़। बोलो। हेलो। खूप भयानक मला प्रांतोष हो सर, भरपूर त्याला शाळेमध्ये अभ्यास केला नाही म्हणून सर त्यांनी मारलं. माणूस मारणं म्हणजे काय? प्रायव्हेट शाळा आहे का ते? प्रायव्हेट, हा प्रायव्हेटच आहे सर. त्यानं आम्हाला त्याला काय सांगितलं का बाबा तू घरी सांगू नको मारलं, घरी आज पण तुला उद्या पण मारीन म्हणून. त्यानं आम्हाला त्या भीतीपाळी आम्हाला सांगितलंच नाही. त्याने रात्री 7 वाजता परत मी कामावून आलो तर मग त्यानं 7 वाजता मला सांगितलं पप्पा मला बसताच येत नाही. म्हणलं काय झालं बाळा? ते म्हणे पप्पा मला मास्तरने मारलं. म्हणून दाखव. बघतो तर सर असं भयानक मारलं त्याला की लय भयानक मारलं. मग त्याला मारल्याच्या नंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनला मग त्याच्यावर केस हे सगळी केली, त्याला आणून जमा केलं. परत त्याच्यावर केस हे सगळी झाली तर मग त्यांना अटक बी केलं. संचालक आलाच नाही, आम्हाला विचारलं पण नाही, त्यांना फोन पण केला नाही सर, काहीच नाही त्यांना आम्हाला. नंतर 36 ते वागचोरे सर त्यांना विचारलंय नाही आणि नंतर 36 तासाच्या नंतर त्यांना फोन केला आम्हाला. काल 3 वाजता फोन केला तर मला म्हणते ते तुम्हाला जे बी काही असं काही करू नका, तुम्हाला जे बी खर्च लागेल ते मी खर्च देतो, त्याचा काय दवाखान्याचा काय वगैरे खर्च लागला तर मी मला खर्च नाही लागला. कुठं जाऊ नका, तक्रार करू नका, असं त्यांना सांगितलं. मी म्हणलं नाही, आम्हाला न्याय पाहिजे, म्हणलं आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. साहेब या मुलाची आई बोलणार आहे. साहेब या मुलाची आई बोलणार आहे. नमस्कार सर. सर मला एवढंच म्हणायचंय की म्हणजे मारणार ते, खर्च देणार ते, उद्या मारून बी टाकलं मुलांना सर तर मग आपण कोणीही त्याचं समर्थन करणार नाही आहे आणि मी तर पोलिसांना सांगणार आहे की त्यांच्यावर सक्त कारवाई करा, करके कुठल्याही प्रकारचा मतलब आम्ही झेल देणार नाही. माझ्या मुलाला त्यांनी आणखी थोड्या वेळ जर मारला असतं त्याचा जागी जीव गेला असता, त्याचं काय घ्यायचं असतं आम्ही? आणि त्याची अवस्था बघा, तुमची तब्येत बघा, तो कसा आहे. तुम्ही तब्येतीकडे बघून तरी मारा ना त्याला. तब्येतीकडे बघायचं, चेहऱ्याकडे बघायचं, तर केवढा काय तुम्ही केवढं मारताय. एखादा माणसाला सुद्धा एवढं मारणार नाही. काय वय काय आहे त्याच्या? होय 12 वर्षाचा आहे. 13 वर्ष तर आताच चालू झालेले, 2 महिने झाले तर 13 वर्षाला आता आहे का? समोर आहे का? आहे सर येतो सर. ऋतुराज म्हणून सर. ऋतुराज बोल. हॅलो. ऋतुराज, मी निका माजी खासदार इम्तियाज जलील आहे.
त्यांनी आणि निकष त्या शिक्षकाला कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नाही, त्याच्यावर सक्त कारवाई करणार. चांगले शिक्षण घे, मोठा माणूस अच्छा, खूप मोठा अधिकारी व्हा. ठीक आहे, साहेब मी एसीपी साहेबांना भेटायला चाललोय. एसीपी साहेबांना भेटतो. येस येस. आज जो तो हम वालूच पुलिस स्टेशन को आए, खासदार इंचार्ज अली साहब के आदेश पर उन्होंने कहा है कि जाके देखिए जो बच्चे को शिक्षक ने जो है तो टीचर ने जो मारा है बहुत बेदर्दी से मारा है और ये जो है तो आरटीआई में आता है। इसके लिए उन्होंने जो है तो बुद्ध समाज का रहने की वजह से उससे सख्ती इससे पहले भी किया है 2-3 बार, लेकिन बच्चे ने आके घर में बताया नहीं था तो उसकी हिम्मत बढ़ गई और उसने जो है तो इस बारी जो है तो बहुत ज्यादा बच्चे को इतना मारा है कि उसे बैठना भी नहीं आ रहा। तो खासदार इंचार्ज अली साहब ने कहा है कि भ्रंतोष भाऊ और आप सब मिलकर जाइए और उनके परिवार से मिलिए और पुलिस स्टेशन जाकर एआई साहब से और उनसे बात करिए और कहिए कि सख्त से सख्त कार्रवाई करे। और हम इसे इसलिए यहाँ आए हैं और अभी जाके पुलिस स्टेशन में बात करेंगे और उससे कहेंगे कि सख्त से सख्त कार्रवाई करे। और हमारे खासदार साहब भी इस पर अपडेट ले रहे हैं और हम सब इनके साथ है और हमेशा साथ रहेंगे। न्याय नहीं मिलता है, नए शिक्षक को कार्रवाई होती तो क्या करें? बिल्कुल नहीं मिलता है तो एमआईएम जो है तो एमआईएम की तरफ से एक जन आंदोलन छेड़ा जाएगा और उसको इंसाफ दिलाया जाएगा बच्चे को। राजश्री प्राथमिक शाळा जी आहेत वाळूज येथे काल इम्तियाज जलील साहेबांच्या व्हॉट्सअपला साहेबांना स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाली. ऋतुराज मिलिंद कांबळे नावाच्या विद्यार्थ्याला शाळेच्या शिक्षकाकडून अमानुष प्रकारे मारहाण झालेली आहे. साहेबांनी सकाळी 8 वाजताच मला फोन केला की आपली सर्व टीम घेऊन वाळूजच्या त्या परिवाराला भेट द्या, त्यांच्यासोबत त्यांचं सांत्वन करा आणि त्या प्राध्यापकावर आणि संस्था चालकावर तात्काळ कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या अनुषंगाने आपण आपले पाऊल उचला. त्या अनुषंगाने साहेबाच्या आदेशानुसार आम्ही आताच लवकरच वाळूज पोलीस स्टेशनला भेट देणार आहे. तिथले एसीपी पीआय यांची भेट घेऊन FIR मध्ये काय काय कलमा वाढवता येईल आणि जेणेकरून त्या प्राध्यापकाच्या मुसक्या आवळल्या जातील. याच्या पुढे असा प्रकार या वाळूज किंवा शहरात किंवा महाराष्ट्रात कुठेच घडणार नाही, अशा प्रकारची आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे. सगळे शिक्षक म्हणजे आपलं काय मत होतं शाळेला ग्राउंड पण नाही, आम्हाला ते पण दाखवायला लागलं की शाळेला काहीच फॅसिलिटी नसताना संस्था चालक एवढा मुजोरपणा म्हणजे कशाचं भरोसा आणि 2-2 हजार रुपये मॅसेज मागू लागले. इंग्लंडला पाकिस्तानला आरटीओ नंबर लागले ते त्यांचा विजिटच नाही, की जाऊन चौकशीच नाही कोण काय शिकवतं कोण काय नाही. माझं एवढंच म्हणणं होतं की यांनी सरनी बघायचं असं जाऊन मुलाला कोण शिकवतंय कोण नाही शिकवत. आज हा 7वीचा मुलगा ह्याला काय येतं याच्या 7वीच्या क्लास सारखं की तुम्ही बघा आणि त्याचा अभ्यास तुम्ही इकडं आहे लेकिन तुम मार रहे हो तो क्या 2 दिवस सुट्टीवर असल्यामुळे त्यांनी अभ्यास दिला. दिला तर तुम्ही करायला वेळ द्या ना, वेळ नाही दिला. 8-8-9 बुक आहेत त्यांना लिहायला. एका दिवसामध्ये लेकराला फळ पण वाटतं, मग एका दिवसामध्ये अभ्यास नाही झाला तुम्ही वेळ द्यायचा किंवा मला बोलवायचं, मला कॉल करायचा. त्यांनी तसं काही केलंच नाही, डायरेक्ट लगेच मारहाण. आणि ते आणखी एखादी काठी मागं पुढे जर कुठं पण जागेवर लागली असती कोण जबाबदार होतं. मग हे एवढंच म्हणणं त्यांचं की तुम्ही एवढा निष्काळजीपणा एवढ्या मुलांना का केला. हवाली करते ह्याला, तू बनवतो एवढं शिकवलं आणि तू मारू एवढे वळ येईपर्यंत मारलंस ना, मग आता ह्याचा पूर्ण खर्च तू कर. ते जोपर्यंत नोकरी लागत नाही ना त्याला म्हणा हे नोकरी लागेपर्यंत तू खर्च कर, हे पोरग मी तुझ्या हवाली करते. त्याच्या केसाला बी धक्का लागला ना तर मग मी त्याला काळजी करणार आणि मी करणार. माझ्या पुढे त्याला आणून विचारा की हे एवढं तू कशामुळे का बरं मारलं. एक आई आहे आज नाही माझं पण बाळ असलं मला पण काळजी वाटते. 2 घड्या मारल्या असा विषय सर आमच्या कशाला लहान मुलं कशाला लहान मुलं त्या शाळेमध्ये. मला एवढं म्हणायचं की एवढं तू मारलंच का, एवढं का पेपर नव्हता सर, पेपर 2 दिवसांनी होते, आज 2-3 दिवस पेपर चालू. आता एवढं मारल्यावर पेपर जाऊन बसता येईल का. की मला जायचंच नाही शाळेत. आता माझं नाही, माझं लेकरू जर नाही शिकलं, माझ्या लेकराचं आर्थिक